नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक 26 मध्ये राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांनी प्रभागात कामे केली नसल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेने मैदानात उतरून चोख प्रत्युत्तर दिले आहे. आशीर्वाद नगरमध्ये झालेल्या भव्य चौकसभेत शिवसेनेच्या उमेदवारांनी विकास कामांचा पाढा वाचत विरोधकांच्या आरोपातील हवाच काढून घेतली. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून आशीर्वाद नगरचा विकास झाला नसल्याचा अपप्रचार केला जात होता. याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने थेट आशीर्वाद नगरमध्येच चौकसभेचे आयोजन केले. या सभेत गेल्या 5 वर्षात झालेली कामे आणि भविष्यातील नियोजित प्रकल्पांची माहिती मतदारांसमोर मांडण्यात आली. केवळ आरोप करणाऱ्यांनी एकदा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून विकास पाहावा, अशा शब्दात शिवसेनेच्या उमेदवारांनी विरोधकांना फटकारले. शिवसेनेच्या या चौकसभांना महिलांची आणि तरुण मतदारांची अभूतपूर्व गर्दी होताना दिसत आहे. आशीर्वाद नगर सह संपूर्ण प्रभाग 98 मधील जनता शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून येत्या 15 तारखेला बॅलेट बॉक्समधून विरोधकांना योग्य धडा शिकवला जाईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सर्वांचे आभार व्यक्त करते. सर्वांना तुम्ही आमच्या एरियात आले, सर्वांना तुमचे खूप मनापासून धन्यवाद. खरं तर आम्ही पहिल्याच दिवशी भाऊकडे गेलो होतो मंदिराची मागणी करण्यासाठी. तर भाऊंनी तेव्हाच आम्हाला शब्द दिला का ताई तुम्ही निश्चिंतपणे उभे राहा, हा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि खरंच आणि आम्ही भाऊंच्या शब्दावर विश्वास ठेवला. अगदी जसं शबरी मातेनं विश्वास ठेवला संतांच्या शब्दावरती, अगदी तसंच जशी ती वाट बघत होती का कधी येईल विश्वाचा मालक माझ्या या झोपडीमध्ये, अगदी तसंच भाऊ आम्ही वाट बघतोय का हा विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र भगवंत हे आमच्या आशीर्वाद नगरमध्ये कधी विराजमान होणार आहे, अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो तुमच्याकडे. आणि तुम्ही ती आमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणार आहेतच, अशी मी अपेक्षा करते भाऊ तुमचे. आणि खूप खूप धन्यवाद. तसेच भाऊंनी या ठिकाणी पाण्याची टाकी या ठिकाणी केलेल्या आहेत, ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील तेही सॉल्व्ह केलेले आहेत. तसेच आता भाऊ या ठिकाणी रस्त्यांचं देखील काम चालू आहे. खरोखर तुमचे खूप खूप धन्यवाद. माझ्याकडे म्हणजे म्हणतात ना, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. माझ्याकडे शब्द कमी पडत आहे, काय बोलू मी तुमच्याबद्दल, किती बोलू. अगदी मी छोटी आहे, माझ्या वाणीला म्हणजे शब्द आता सुचत नाही, मी काय बोलू तुमच्या बरोबर, काय स्तुती करू. खूप खूप धन्यवाद भाऊ तुमचे सर्वांचेच. तुम्ही या ठिकाणी आलात, सर्वांचे धन्यवाद. काय करता येता बरोबर. हा तर मला एकच सांगायचंय, चारही धडाडीचे कार्यकर्ते आणि भागवत भाऊ, इंगुले भाऊ माझे खूप जवळचे माणसे. काय 15 वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे. काय भागवत भाऊ कधी आले तरी, पांडुळे भाऊ काही प्रॉब्लेम असला अर्ध्या रात्री तरी मला फोन करायचा. म्हणजे ह्या शब्दात उत्तर असतं बरं का त्यांचं आशीर्वाद नगर आल्यानंतर. हा आणि मी 2-3 वेळेस त्यांना सांगितलं, भाऊ थोडं नाराजी व्यक्त आहे आमची फक्त रोडची. ते म्हणले, भाऊ काय तुमचं काम मंजूर आहे ते मी करणार, हा माझा शब्द आहे. आणि त्यांनी ते पूर्ण केलंय. म्हणजे अर्ध झालंय, काही त्याला प्रॉब्लेम असतात, रस्त्याचे प्रॉब्लेम असतात, येणे जाण्याचे प्रॉब्लेम असतात, आणि अर्ध काम झालंय, अर्ध पण ते करतील. हा सर्व होतील. आणि याच्यानंतरही काही तुमचा प्रॉब्लेम असेल तरी हे चारही माणसं आपलेच आहेत. काय आणि स्वतः होईल तेवढं सहकार्य करून एकजुटीने चारही नगरसेवक आपलेच पाहिजे. एक तुम्हाला मामा सर्व माहिती, आम्ही सर्व सत्य सोय करणारे लोक आहोत. परंतु राजकारण कोणी करावं, राजकारण आमच्यासारख्या धार्मिक लोकांनी पण केलं पाहिजे, हा लोकांचा आग्रह असता आम्ही उभं राहतो. नाही तर तुम्हाला सर्वांना माहिती आम्ही आमच्या व्यवसायात आमच्या कुटुंबात राहणारे लोक आहे. परंतु एक जबाबदारी आहे, समाज सुद्धा आमचं कुटुंब आहे, आमचा प्रभाग सुद्धा आमचं कुटुंब आहे. कारण कुटुंब म्हणून आम्हाला अनेक माता भगिनी कायम फोन करत असतात, भाऊ अशी गोष्ट आहे तुम्हाला यावं लागेल, या गोष्टीसाठी यावं लागेल. आणि कोविड काळात आज जे तुम्हाला दिसत आहे, तुम्ही यांच्यापैकी कोणाला कोविड काळात बघितलं होतं का? एक जरी माणूस तुम्हाला दिसला असेल, आता एक उमेदवार
अपक्ष उभा राहिलाय, तो पण मत मागतोय. परंतु मी एक सांगतो, आम्हाला कोणावर वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाहीये. तुम्हाला सर्व, तुम्ही सुज्ञ नागरिक आहे. मला वाटतं सर्वांनी शिवसेना या पक्षाच्या मागे उभे राहून आपला परिसर 225 कामांची यादी आम्ही तुमच्या समोर आधी ठेवली आणि मग मत मागायला आलेले लोक आहोत. या लोकांकडे फक्त तुम्ही काय केलंय याची यादी मागा आणि मग मत द्यायचं, तुम्ही मागायचा अधिकार ठेवा. असं तुम्ही महिलांनी जाब विचारला पाहिजे. तुमच्या दरवाज्यात आल्यावर त्यांना जाब विचारायची धमक हे एकनाथ शिंदेंनी तुमच्याकडे ताकद दिलेली. आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. भागवत भाऊ आरोटे आणि निवृत्ती अण्णा इंगोले आम्ही उमेदवारी करत आहोत. शिवसेना पक्ष असो किंवा शिवसैनिक असो, ते कधीही खोटी आश्वासनं देत नाही. त्यांनी दिलेला शब्द ते नेहमी 100% पाळण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच अनुषंगातनं आम्ही जोपर्यंत तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्हाला मतदान मागण्याचाही अधिकार नसतो. आणि ह्याच अनुषंगातनं मला वाटतं आम्ही जे काही ह्या शिवसेनेमार्फत रस्ते केले त्याबद्दल, त्या दिवशी आम्ही ज्यावेळेला इथं आलो आणि बायका असं छान पाणी मारत होत्या ते बघून आम्हालाही खूप आनंद वाटला आणि सगळं आनंद वातावरण मला वाटतं तिथं दिसत होतं. त्याच्याबद्दल आम्हालाही खूप आनंद वाटत होता आणि अशाच विकास कामं आम्ही अजून जास्तीत जास्त कसे करू हे आम्ही नंतर निवडून आल्यानंतर आम्हालाही असं वाटतंय की आपण जास्तीत जास्त कामे करून या लोकांना आनंदी ठेवावं अशी आमची पण इच्छा आहे. जवळजवळ 225 कामं आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत. अजून 80 कामं आपले पेंडिंग आहेत. ते येत्या 15 तारखेनंतर आपण पूर्ण करणार आहोतच. पण त्याच्याही पुढे आम्हाला अजून जास्तीत जास्त कामं करण्याची संधी मिळावी आणि याच्यासाठी आम्हाला चारही उमेदवारांना धनुष्यबाणासमोरील बटन दाबून निवडून द्यावं ही मी माझ्या माता बंधू भगिनींना विनंती करते. धन्यवाद. की सर्वांनी येत्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून बहुमताने या सर्वांनी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण सर्वांना विजयी करावा अशी आपल्याला विनंती आहे. काम 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 आम्ही काम करताना तुम्ही बघितलं असेल की ते हॉस्पिटल चिंचोळ्या शिवारात उभं केलं, पाण्याच्या 2-2 टाक्या चिंचोळ्या शिवारात उभ्या केल्या, पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या, ड्रेनेज लाईन टाकल्या आणि लोकांना कामच दिसत नाही. कारण ते फिरलेच नाही. एक तर त्यांना रात्र झाल्यावर सुचत नाही त्यांना कसं दिसेल, संध्याकाळचं सुचलं नाही सकाळी लवकर उठवत नाही, त्यांना दिसेल कुठून वेळ किती असतो. त्याची चुकी नाहीये, माझ्या मते चालत राहत आहे. म्हणून माझ्या माता भगिनीनं आपण बघितलं असेल हॉस्पिटल, क्रीडांगण, अभ्यासिका ही सर्व उभं केलं. 2-2 हॉल उभे केली. अहो एका मंदिरात सभामंडप होतं का? चांगले मागचा दिवस आठवावा आपल्या माता भगिनीने. तुम्ही बाहेरून आला ना कुठून तरी, जरी इथं तुम्ही नवीन आला असाल तर तिथं होतं का? पुढेही एका ओपन प्लेसला सुद्धा वॉल कंपाऊंड होतं. साऱ्या ओपन प्लेसला काम वॉल कंपाऊंड करण्याचं काम केलं. प्रत्येक मंदिरात पुढे काही सभामंडप उभा केला. मग कोणाच्या हातून ते खासदारांना सांगून, आमदारांना सांगून, कारण मेनोशा देऊन सर्व करून ते काम केलं. आणि म्हणून माझी विनंती आहे की पुढे हा प्रभाग चांगला राहावं, भयमुक्त राहावं, हा विकासशील व्हावं यासाठी शिवसेना आहे. कारण इथून माझ्या चिंचोळ्यात प्रभाग क्रमांक 22 आणि 92 सालची गोष्ट सांगतोय. कॉलनी तो डायरेक्ट गरवारेपर्यंत एकच प्रभाग होता. नगरसेवक होते अशोक काका गवळी. सर्वात पहिले जर कोणी पाण्याची व्यवस्था केली असेल तर शिवसेनेच्या माध्यमातून ती अशोक काका गवळींनी केलेली होती. तसंच तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतर जर कोणी व्यवस्था केली, आजही विकास कोणी केला असेल तर तो शिवसेनेच्या माध्यमातून झाला. कारण तिथं शिकवण, विचार हा महत्वाचा असतो. आणि तुम्ही बघितलं असेल, आम्हाला माहिती सर्व मोत्री लावतात, बरोबर की नाही? पण आम्ही कोणालाही असं म्हटलं नाही साहेब यांच्या मोत्री जमा करा, साहेब यांची गल्ली तोडा, याच्या पायऱ्या तोडा, नाही ना. मी उलट त्या दिवशी रोड चालू होते, आलो त्या कॉन्ट्रॅक्टरला सक्त सांगितलं कोणाची पायरी सुद्धा चुकाय नको. भाऊ बरोबर आपण होता तिथं. कारण भाऊ मला माहिती आहे आम्ही सर्व गरिबीतून आलो. कोणाची पायरी करायला किती रुपये लागतात, त्या बिचाराला किती कष्ट होता. म्हणून आमचं एकच ध्येय आहे की माझ्या नागरिकाला, माझ्या भगिनीला कोणालाही काही 1 रुपयाची तकलीफ नाही होता, त्याची कामं झाली पाहिजे. म्हणून आम्ही कधी कोणाला ऑफिसला बोलवत नाही. आहेत आमच्या ताई पण बसलेल्या आहेत, पोते ताई. आणि या सगळ्या भगिनींच्या समोर, जगदंबेच्या समोर मी तुम्हाला शब्द दिला होता की ज्यावेळेस शिवसेना पक्षाच्या माध्यमातून इथे रस्ते होतील त्यावेळेस आम्ही सगळे उमेदवार तुमच्याकडे मतदान मागायला येऊ. आणि खऱ्या अर्थाने आज दिलेला शब्द आम्ही शिवसैनिक म्हणून पूर्ण केलाय, याचा मला स्वतःला देखील अभिमान आहे. तुम्ही बघा
येत्या 15 तारखेला अनेक लोक तुमच्याकडे येतील, अनेक प्रलोभनं तुम्हाला देतील, पण मला असं वाटतंय भाऊ की आता आपण इथे रस्ते केले म्हणजे पूर्ण पॅकेज एक नगरसेवक म्हणून आपण इथे पूर्ण केलेला आहोत आणि एक नगरसेवक नाही तर माजी नगरसेवक असून देखील तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि यापुढे देखील तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्याल अशी मागं अपेक्षा मी इथे करते. येणाऱ्या 15 तारखेला कसलाही विचार न करता फक्त धनुष्यबाणासमोरील बटन दाबून तुम्ही आम्हा सगळ्यांना भरघोस आशीर्वादांनी विजयी करून द्यावं ही निर्मळ अपेक्षा तुमच्याकडनं करते आणि 16 तारखेचा गुलाल हा फक्त शिवसेनेचाच असेल अशी खात्री बाळगते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चौकसभेला अनिल मारी, अश्विन महाजन, दिलीप माळी, अतुल अडानंगले, फड मामा, बच्छाव काका, राजू कापसे, सीमा पोटे, कविता महाजन, दिनकर कुमावत, भगवान गायकवाड, समाधान गायकवाड, मगर साहेब, बबलू जगताप यांसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग 26 मधील शिवसेनेचे पारडे अधिक जड झाले आहे.